नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. मित्रांनो, बातमी आहे खुश खबर. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ 6%. ऑगस्ट 2025 मध्ये डीए वाढ मिळणार. चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते वाढणार, या संदर्भामध्ये माहिती पाहत आहोत. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना दोन्ही भत्ते +2 बरोबर +4 पगार वाढ भत्ता च्या संदर्भाने महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 2 भत्ते अधिक बरोबर 4 अशा प्रकारच्या संदर्भाने मिळणार आहे. म्हणजे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट 59 महागाई भत्ता मिळणार. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ होणार. एकूण 59% डीए ची वाढ रेट असणार. महागाई भत्ता वाढीचा निर्णय 15 ऑगस्टच्या अगोदर घेतला जाण्याची दाट शक्यता अनेक वृत्तवाहिन्यांवरून प्राप्त होत आहे. महागाई भत्ता वाढीच्या संदर्भातील बातमी आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत व्हायरल करत आहे. ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर पाहूया मित्रांनो, ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईकही करा. चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. बिग ब्रेकिंग न्यूज. ऑगस्ट महिना ठरणार महान. ऑगस्ट 2025 मध्ये महागाई भत्ता वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांना 6% पगार वाढ मिळणार. एक शानदार घोषणेमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे मनोबल उंचावले आहे. सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की 1 ऑगस्ट 2025 पासून महागाई भत्ता 6% वाढवला जाईल. या वाढीमुळे महागाई भत्ता सध्याच्या 53% वरून 59% पर्यंत वाढेल. याचाच अर्थ या सणासुदीच्या काळात वेतन व पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ महाराष्ट्र शासनच्या कर्मचाऱ्यांना लवकरच घोषित करणार आहे. या वाढीचा फायदा कोणाला मिळतो तर महागाई भत्ता वाढीचा खालील घटकांना लागू केली जाते. सर्वप्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केली जाते. त्यानंतर संरक्षण कर्मचाऱ्यांना लागू केली जाते. त्यानंतर केंद्रीय रचनेनंतर निवृत्ती वेतनधारकांना कर्मचाऱ्यांना प्राप्त होते. त्यानंतर काही सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या काही श्रेण्या प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाढ लागू करण्यात आली आहे. ज्यावेळेस प्रक्रिया पूर्ण झाली तर ऑगस्ट महिन्यामध्ये पगारात 1.1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना महागाई भत्ता वाढीची मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच महिन्याची थकबाकी रक्कमही मिळेल. डीए वाढ म्हणजे काय? म्हणजेच महागाई भत्ता जो आहे त्याला आपण डीए असे म्हणतो. तो म्हणजे काय नेमके हे जाणून घेऊया. महागाईचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आणि पेन्शन वाढून महागाई भत्ता डीए दिला जातो. अखिल भारतीय ग्राहक किमती निर्देशांकाच्या म्हणजेच AICPI मधील फरकानुसार जानेवारी आणि जुलैमध्ये दरवर्षी 2दा वाढ केली जाते. अलीकडेच काही महिन्यात अन्न, इंधन आणि घराच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही वाढ 6% नवीनतम वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार दोन्ही महागाई भत्त्याची वाढ एकाच वेळेस करणार आहेत आणि त्यामुळे जानेवारी आणि जुलै या दोन्ही महिन्याच्या महागाई भत्त्यात वाढ एकाच वेळी ऑगस्ट महिन्यात करण्याची दाट शक्यता तज्ञ मंडळीकडून आणि वृत्तवाहिन्यांकडून वेगवेगळ्या दूरदर्शनवरून माहिती प्रसारित होत आहे. केव्हा मिळणार महागाई भत्ता या प्रतीक्षेत कर्मचारी चातक पक्षाप्रमाणे महागाई भत्त्यांची वाट पाहत आहे. महागाई भत्त्याच्या वाढीच्या संदर्भाकडे लक्ष देत आहे आणि लक्ष देऊन आहेत. 6% महागाई भत्ता वाढीचा आर्थिक पैलू जाणून घेऊया. पगाराच्या वाढीचा पगार कसा होतो म्हणजे पगार वाढीचा पगारावर कसा परिणाम होतो या संदर्भामध्ये माहिती पाहूया. महागाई भत्ता 15,900 रुपयावरून 17,700 रुपयापर्यंत वाढवला आणि मासिक पेन्शन वाढ 1,800 रुपये तसेच 50,000 मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 26,500 वरून 2,950 आणि मासिक वाढ ही 3,000 रुपये इतकी होते. या वाढीसह घरभाडे पेन्शन सारख्या भत्त्यांच्या प्रकारातही वाढ मिळेल कारण ते DSC संबंधित आहे. नवीन महागाई भत्ता कधी वाढणार तर याचेही उत्तर आपण जाणून घेऊया. वाढलेला महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या पगारात म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस दिला जाईल. जर या महिन्यामध्ये मध्यभागी कुठेतरी प्रक्रिया पूर्ण केली गेली असेल तर ऑगस्ट महिन्याची थकबाकी स्वतंत्रपणे जमा केली जाईल. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ रक्षाबंधन सणापूर्वी किंवा ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्टच्या आत जाहीर होण्याचे संकेत सरकारकडून प्राप्त होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या 31 ऑगस्ट पर्यंत केव्हाही घोषणा होऊन शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो. करिता मित्रांनो, आपण आपल्या माहितीस्तव हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.